तोरणपट्टी बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी हा क्रीम कलर घेत आहे। ही तोरणपट्टी कोणत्याही प्रकारच्या तोरणाच्या डिझाईनसाठी वापरता येते। सगळ्यात पहिले 17 चेन करायचे। 2 3 4 5 6 अशा टोटल 17 चेन करून घ्यायचे। 17 चेन झाल्यानंतर पहिल्या 3 चेन स्किप करायच्या, 1 2 3 आणि या 4th चेन मध्ये डबल क्रोशिया घ्यायचा आहे। तसाच पुढच्या चेन मध्ये एक डबल क्रोशिया। तर अशा सगळ्या बाकी उरलेल्या चेन मध्ये डबल क्रोशिया करून घ्यायचे आहे। प्रत्येक एका चेन मध्ये एक डबल क्रोशिया। अशा प्रकारे इथपर्यंत पूर्ण करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे सगळ्याच्या डबल क्रोशिया करून झाल्यानंतर 3 चेन करायच्या, टर्न करायचं, पलटून घ्यायचं आणि इथे टोटल म्हणजे एका याच्यावर 4 एक डबल क्रोशिया असे 4 डबल क्रोशिया करायचे आहे। टोटल 1 2 3 हा पकडून 3 झाले, हे 4 म्हणजे 3 चेनचा एक डबल क्रोशिया काउंट करून हे टोटल 4 झाले। आता 3 चेन करायच्या, 1 2 3 आणि खालचे 3 स्टिचेस स्किप करायचे, 1 2 3 स्किप करून सोडून 4th स्टिच मध्ये एक डबल क्रोशिया घ्यायचा। एक चेन करायची आणि पुन्हा त्याच ठिकाणी एक डबल क्रोशिया करायचा। पुन्हा 3 चेन करायच्या, 1 2 3 खालचे 3 स्टिचेस स्किप करायचे, 1 2 3 आणि या 4थ्या स्टिच मध्ये डबल क्रोशिया करायचा। एक डबल क्रोशिया पुढच्या स्टिचवर पण एक, त्याच्या पुढच्या याच्यावर एक, हे पण टोटल 4 डबल क्रोशिया करायचे इथे। जशी इथे केले आहे तसेच 3 झाले आणि शेवटचा 4th डबल क्रोशिया इथच्या 3rd चेन मध्ये करायचा, जी आपण इथे हे घेतली होती 3 चेन टर्न करताना त्याच्या 3rd चेन वर घ्यायचा। परत 3 चेन करायच्या, 1 2 3 पलटवायचं आणि इथे सुद्धा 4 डबल क्रोशियावर 4 डबल क्रोशिया करायचे। मधात 4 डबल क्रोशिया झाल्यानंतर तीन चेन करायच्या, 1 2 3 आता ही जी मधातली गॅप आहे एक चेनची, तिथे एक डबल क्रोशिया करायचा, परत एक चेन करायची आणि पुन्हा त्याच ठिकाणी एक डबल क्रोशिया करायचा। पुन्हा 3 चेन, 1 2 3 आणि आता ह्या 4 डबल क्रोशियावर 4 डबल क्रोशिया करायचे। हे बघा, 2 3
4 डबल क्रोशे याच्या थर्ड चेनमध्ये. नेहमी इथचा हा 4 डबल क्रोशे याच्या थर्ड चेनमध्ये करायचा, म्हणजे ह्या बरोबर एकाखाली एक येतील. तर ह्या आता इथे 2 रो तयार झाल्या आहेत, म्हणजे 2 ओळी. तर आपल्याला या तोरणपट्टीसाठी जितके लेंथ पाहिजे, म्हणजे जितकी लांबी पाहिजे तितक्या रोज आपल्याला करून घ्यायच्या आहे. तर आपल्या डोअरच्या लेंथनुसार, दाराच्या लांबीनुसार ही पट्टी पूर्ण करून घ्यायची आहे. 1 2 अशा जितक्या लांबीच्या करायची आहे तेवढी लांब करून घ्यायची. परत एकदा शॉर्टमध्ये सांगते. ह्या जशा 1 2 3 4 5 रो झाल्या आपल्या. तर नेक्स्ट रोसाठी 3 चेन करायच्या, पलटून घ्यायचं. आता 1 2 3 आहेत डबल क्रोशे. हा 3 चेनचा एक झाला. आता उरलेल्या 3 डबल क्रोशावर एक डबल क्रोशे करून घ्यायचे. टोटल 3 होते. 1 2 3 हे 4. 3 चेनचा एक डबल क्रोशा मोजला, काउंट केला, तर हे टोटल 4 डबल क्रोशे होते. हे 4 डबल क्रोशे झाल्यावर 3 चेन करायच्या आणि ह्या गॅपमध्ये एक डबल क्रोशा करायचा. ही जी एक चेनची गॅप आहे त्यामध्ये, आणि पुन्हा एक चेन करायची आणि त्याच गॅपमध्ये एक डबल क्रोशा करायचा, म्हणजे इथे व्ही शेप तयार होईल छोटासा. पुन्हा 3 चेन करायच्या, 1 2 3, आणि या 1 2 3 डबल क्रोशेवर 3 डबल क्रोशे आणि लास्ट 4th डबल क्रोशा ह्या थर्ड चेनमध्ये करायचा. 1 2 3 3. आता 4 डबल क्रोशा या थर्ड चेनमध्ये. अशा प्रकारे ही लाईन पूर्ण झाली. आता पुढच्या लाईनसाठी पुन्हा 3 चेन आणि पलटून सेम पॅटर्न रिपीट करायचं. हे बघा, अशा प्रकारे ह्या एवढ्या लेंथची पट्टी बनवून झाली आहे. आता शेवटचा राऊंड कसा करायचा ते बघूया. मोठ्या साईजच्या दाराची ही पट्टी बनवली आहे मी. 3 चेन करायच्या, पलटवायचं आणि हे जे 3 डबल क्रोशे आहे त्यावर 3 डबल क्रोशे करून घ्यायचे. 1 2 3. नंतर 3 चेनची जी गॅप आहे त्याच्यामध्ये 3 डबल क्रोशे करायचे. 1 2 3. त्यानंतर ह्या एक डबल क्रोशियावर एक डबल क्रोशिया करायचा आणि ह्या एक चेनच्या गॅपमध्ये एक डबल क्रोशिया करायचा. परत ह्या एका डबल क्रोशियावर एक डबल क्रोशिया, परत या गॅपमध्ये 3 डबल क्रोशिया. 1 2 3. आता 1 2 3 डबल क्रोशियावर 3 डबल क्रोशे करायचे.
2 3. आता ही जी शेवटची चेन आहे यामध्ये थर्ड चेनमध्ये एक डबल क्रोशा करायचा, म्हणजे टोटल 4 झाले. हे बघा, हे 4 डबल क्रोशेवर 4. एक हा थर्ड चेनमध्ये केला. इथे एक चेन घेऊन हा धागा कापून घेऊया. आता आपल्याला या ग्रीन कलरनी बॉर्डर करायची आहे पूर्ण पट्टीला. ती कशी करायची बघूया. एक गाठ करून घ्यायची, त्यानंतर इथे कॉर्नरला जोडायचं. सिंगल क्रोशियाने 2 चेन करायच्या आणि या प्रत्येक स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशा करायचा. प्रत्येक स्टिचवर एक सिंगल क्रोशा करून झाला आहे. त्यानंतर इथे एक चेन करायची आणि हा जो लूप आहे त्याच्यामध्ये 4 सिंगल क्रोशा करायचे. एकाच लूपमध्ये 1 2 3 4. त्यानंतर एक चेन करायची आणि एक लूप सोडून द्यायचा. दुसऱ्या लूपमध्ये असेच 4 सिंगल क्रोशा करायचे. इथे सिंगल क्रोशाच्या ऐवजी हाफ डबल क्रोशा केला तर हे जास्त मोठं दिसते, त्यामुळे मी इथे हाफ डबल क्रोशा करत आहे. सिंगल क्रोशा काढले मी. प्रत्येक स्टिचमध्ये तसंच करायचे. 4 हाफ डबल क्रोशे, 2 3 4. त्यानंतर एक चेन, एक लूप सोडून द्यायचा. पुढच्या लूपमध्ये तसेच 4 हाफ डबल क्रोशे घ्यायचे. असे पूर्ण पट्टी होईपर्यंत करायचं आहे, म्हणजे पूर्ण पट्टीची ही साईड होईपर्यंत. त्यानंतर इथे पोचल्यावर पुन्हा इथे जसे आपण घेतले आहेत प्रत्येक स्टिचवर एक सिंगल क्रोशा, इथे पण तुम्ही सिंगल क्रोशाच्या ऐवजी डबल क्रोशा घेऊ शकता. आणि नंतर टर्न करून एक चेन घेऊन टर्न करायचं आणि खालच्या पण पट्टीला अशाच प्रकारे 4 हाफ डबल क्रोशाची बॉर्डर घ्यायची. असे करून ही पट्टी पूर्ण होईल. हे बघा, अशा प्रकारे ही तोरणपट्टी विणून पूर्ण झाली आहे. हे तुम्ही कोणत्याही वेगळ्या वेगळ्या डिझाईन्ससाठी वापरू शकता. याच्यात कलर पण वेगळे वेगळे घेऊ शकता. आणि याचा साईजसुद्धा म्हणजे लांबीसुद्धा तुम्हाला हवी तितकी वाढवू शकता किंवा कमी करू शकता. तर या डिझाईनसाठी मी कशा प्रकारे तोरण बनवलं आहे त्याचासुद्धा मी व्हिडिओ अपलोड लवकरच करणार आहे. तर त्यासाठी तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे मी जेव्हा तो व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल.